आई अंबाबाईच्या जवळच असलेल्या कसबा गेट म्हणजेच गंगावेशजवळ रूपनारायण पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर हे अगदी मध्यवस्तीत वसलेलं आहे. गंडरादित्य राजाचा सामंत निंब देवरस यांनी 1100च्या काळात जैन विहार वास्तू इथे बांधली. साधारणपणे 1142चा शिलालेख इथं उपलब्ध आहे. आता या शिलालेखाची गंमत अशी आहे की या रूपनारायण बस्तीसाठी जर दानधर्म केलंय तो कुठे केलाय, म्हणजे कुठली जमीन दिली आहे, तर आजिरग्यातली. मुळात आजऱ्याचं नाव आजिरगी, राधानगरीचं पहिलं नाव वल्लवाड. वल्लवाड गावामध्ये शिबिरात असताना राजानं हे दानपत्र केलं आणि त्याचा शिलालेख या ठिकाणी उपलब्ध आहे. गाय वासरू, चंद्रसूर्य आणि दान देणारा राजा. गाय वासराच्या शक्तीनं चंद्रसूर्य असेपर्यंत हे दानपत्र राहायचं. ही शिलाहारांची वंशावळ. विक्रमादित्यासारखा रूपनारायण, विजितचारायण बिरुद धारण करणारा. हे रूपनारायण त्या बस्तीचं नाव जे आलं ते या बिरुदावरून आलं. जैन संप्रदायामध्ये तीर्थंकर प्रभूंबरोबर त्यांचे यक्ष, यक्षिणी यांची सुद्धा उपासना किंवा शासन देवतांची उपासना. तर त्या शासन देवतांमधल्या ज्वालामालिनीची धातूची मूर्ती, त्यानंतर बाकी तीर्थंकर प्रभूंच्या मूर्ती आणि क्षेत्रपाल म्हणून ज्या ब्रह्मदेवाला मानलं जातं तो ब्रह्मदेव तांदळा रूपात म्हणजे स्वयंभू पाषाणाच्या रूपामध्ये त्याला शेंदूर लावून त्याची पूजा केली जाते. तर त्या सगळ्यांच्या मूर्ती आपल्याला या मंदिरामध्ये बघायला मिळतात. मंदिरात मूर्ती आहे, दिसते ना तिथे ते हात लागून गेले असं पांढरं होतं.